नमस्कार, शुभ सकाळ. तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, सकाळी सकाळी चालू आहेत मस्त अशा गरमागरम पोळ्या आणि मऊ लुसलुशीत खूप छान अशा पोळ्या फुगत होत्या. पीठ चुरून ठेवलं की नरम पोळ्या येतात. आणि इकडे बघा, आर्यनच्या डब्यासाठी करत होते मी बटाट्याची चटणी खिसून. तर ते पण मला न्यायचं नाही म्हणत होता. त्याला फक्त मटकी आणि पोळी बस एवढंच पाहिजे डब्याला रोज. पण नाहीतर मग उडदाचे पापड असले तर पापडाची चटणी भाजून करून ते रोज जरी असला तरी नेतो डब्याला. आणि इकडे बघा, किचन म्हणजे डब्याच्या रॅकवर किती पसारा झालेला आहे दिसतंच आहे. तर आम्ही आता संक्रांतीला घासले होते, तेव्हापासून काही घासले नाही. आणि ॲसिड टाकलं होतं फरशीवरती, तर तेव्हा सगळे भांडे असे काळे झाले, सगळी वाफ त्या ॲसिडची. तर फरशीवर टाकलेलं ॲसिड सगळ्या भांड्यावरती उडालं घासलेल्या. आणि सगळे परत डबे घासलेले पूर्ण काळे आम्हाला पुसून घ्यावं लागले. स्टीलचं रॅक पण पूर्ण असं काळं काळं झालेलं होतं. तर बघा, आपण छोटी मोठी वस्तू काही असली की पटकन गडबडीमध्ये रिकाम्या जागेत आपण ठेवून देतो, म्हणजे की जिथं आपली रिकामी जागा दिसेल तिथं आपला पसारा राहतोच. आणि इकडे बघा, भाजीसाठी डाळ भिजू घातलेली होती. तोपर्यंत म्हणलं एखादी लाईन घासून घ्यावं, पण एक काढलं तर असं वाटलं मग सगळेच डबे घासून घ्यावं. तर तोपर्यंत तुरीची डाळसुद्धा भिजली. कांद्याची पात करायची होती, डाळपात आज आम्हाला. तर मग डबे काढून घेतलेले घासायला सगळे. पहिल्यांदा एका लाईनमधले घासून घेतले, ते वाळू घातले. आणि मग परत सगळे काढून घेतले, सगळं रॅक पुसून घेतलं. आणि हे उन्हाळा सामान काही काही उरलेलं आहे गेल्या वर्षीचं, ते पण काढून घेते. तर बघा, तांदूळ आणि गव्हाच्या पापड्या मी करत असतो. तर कोणाला पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कोरुडा पण आमचा झालेला होता, म्हणजेच उडदाची डाळ भिजू घालून वडे करतात ना, आमच्या इकडं कोरुडा म्हणतात, ते पण करून झालेलं होतं. आणि आता थोडंसं हे उन्हामध्ये ठेवून देते वाळायसाठी, म्हणजे तोपर्यंत डबे वगैरे घासूस तर त्याला पण ऊन देता येतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय. अशा प्रकारे आपलं रॅक पूर्ण घासून झालेले आणि मस्तपैकी असे डबे पण लावून झालेले. आणि खालचा कप्पा आहे तो आम्ही रिकामाच ठेवलेला आहे, पोळ्या भाजी वगैरे केलेल्या ठेवण्यासाठी. बरेचसे डबे आम्ही एकात एक घालून ठेवून दिले.